श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री जगन्नाथ गुरुदेव सुभद्रा महारानी की जय। श्री प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। इलाही गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
वाचालं मनोमन्धायते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरं। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे या रविवारी सत्संग कार्यक्रमासाठी। आणि त्याची सूचना दिली, इंग्लिश कॅलेंडर 2026 चा हा पहिला रविवार, जानेवारी महिन्याची आज 4 तारीख आणि गेल्या 3 दिवसापूर्वी आज चौथा दिवस। 3 दिवसापूर्वी आपण हे इंग्रजी नवीन वर्ष प्रारंभ केले। तर आपण जे भक्त आहोत ब्रह्ममत्व गौडीय संप्रदायामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, श्रील रूप गोस्वामी किंवा श्रील प्रभुपादांचे अनुयायी, श्री राधा गोविंद देवकी। तर आपण सर्वजण जे भक्त आहोत, चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी किंवा श्री प्रभुपादांचे अनुयायी किंवा गौडीय संप्रदायातील भक्त, आपलं नवीन कॅलेंडर चालू होतं चैतन्य महाप्रभूंचा जो आविर्भाव किंवा गौर पौर्णिमा आहे त्या दिवशीपासून आपलं नवीन वर्ष। हे तर आपण पालन करतोय पाश्चिमात्य देशातील इंग्लिश कॅलेंडर नुसार जानेवारी फेब्रुवारी हे चालू आहे। पण गौराब्द म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव किंवा चैतन्य महाप्रभूंचा जन्मोत्सव त्या दिवशीपासून आपलं गौडीय भक्तांचं कॅलेंडर प्रारंभ होतं। तर 537 वर्ष येत्या मार्च महिन्यात प्रारंभ होईल, ज्या दिवशी गौर पौर्णिमा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीचा उत्सव साजरा केला जातो। 537 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू या पृथ्वी तलावरती अवतरित झाले आणि त्या दिवशी आपलं नवीन कॅलेंडर गौडीय भक्तांचं चालू होतं। तसंच मराठी किंवा महाराष्ट्र, गोवा या भागामध्ये चैत्र महिन्याच्या जो शुक्ल प्रतिपदा आहे, शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष प्रारंभ होतं मराठी कॅलेंडर। त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये याच गुढीपाडव्याला उगादी किंवा युगादी असे म्हटलं जातं, कारण नवीन युग संवत्सर त्या दिवसापासून प्रारंभ होतं। पंजाब मध्ये वैशाखी, वैशाखी म्हणजे वैशाख महिन्यातील पहिला दिवस वैशाखी त्याला म्हणतात। आणि त्याचबरोबर ओरिसा आणि बंगाल या भागात पहिल वैशाख म्हणजे वैशाख महिन्यातील पहिला दिवस। तर वैशाख, चैत्र, फाल्गुन पौर्णिमा म्हणजे आपल्या चैतन्य महाप्रभूंचा जन्मोत्सव, असे वेगवेगळे तारखेनुसार वेगवेगळ्या महिन्यामध्ये आपलं नवीन वर्षाचं कॅलेंडर वैदिक पद्धतीमध्ये प्रारंभ होतं। आणि इंग्लिश कॅलेंडर नुसार मग इंग्लिश कॅलेंडर नुसार आपलं हे जानेवारी महिन्यातील कॅलेंडर 3 दिवसापासून चालू झालं आणि आज चौथा दिवस रविवार आणि या वर्षातील पहिला रविवारी कार्यक्रम। तर श्री प्रभुपादांनी हा रविवारी कार्यक्रम प्रारंभ याच कारणासाठी केलेला होता की संपूर्ण आठवडा आपले हरे कृष्ण भक्त किंवा भक्त समुदाय वेगवेगळ्या कार्यामध्ये, आपलं कार्यालयीन जॉब असो किंवा ऑफिस असो किंवा शाळा असो किंवा घरचे कार्य असो, व्यवसाय असो इत्यादी, आठवडाभर आपण एकत्रित येऊन जी प्रेमाची 4-6 लक्षणं जी सांगितली, ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भुंक्ते भोजायते चैवं षड्विधं प्रीति लक्षणं। प्रेम किंवा प्रीतीची 6 लक्षणं आपल्यामध्ये वाढवण्यासाठी जी 6 कारणं किंवा जी 6 कार्य सांगितले
ददाती प्रतिगृह्णाती, आपण भक्तांना उपहार देणं, भक्तांकडून उपहार स्वीकार करणं. आपण देत असतो प्रत्येकाला वेगवेगळ्या उत्सवामध्ये, कार्यक्रमामध्ये, आपल्या घरगुती कार्यक्रमामध्ये, आणि तसे गिफ्ट देणं घेणं चालत असतं. ददाती प्रतिगृह्णाती. आजकाल नवीन सिस्टम पण आले, रिटर्न गिफ्ट. तुम्ही जर लग्नामध्ये वगैरे रिटर्न गिफ्ट जाताना सुद्धा देतात. तर ददाती प्रतिगृह्णाती म्हणजे उपहार देणं, उपहार स्वीकार करणं. त्यानंतर गुह्यम आख्याती पृच्छती. गुह्य गोष्टी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाविषयी आपल्याला जर प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नांची उत्तरं नवीन भक्तांना देणं. त्याला म्हटलेलं आहे गुह्यम आख्याती, सांगणं, आणि पृच्छती म्हणजे विचारणं. भुंकते भोजायते चैव म्हणजे भक्तांना प्रसाद देणं आणि भक्तांकडून प्रसाद स्वीकार करणं. जसा आजचा हा जो कार्यक्रम आहे, रविवारी कार्यक्रम आहे, त्याचबरोबर श्रीमान देवकीपुत्र प्रभू यांचे जे आराध्य दैवत, त्यांच्या घरी जे निताई गौर सुंदर किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचा वार्षिक उत्सव सुद्धा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने सर्वांना इतक्या मोठ्या संख्येनं घरी बोलवून प्रसाद देणं कठीण होतं, म्हणून आपण हा कार्यक्रम मंदिरात आयोजित केला. त्याला म्हटलेलं भुंकते भोजायते चैव, भक्तांना प्रसाद देणं आणि भक्तांकडून प्रसाद स्वीकार करणं. तर ह्या 6 गोष्टी केल्यानंतर आपल्यामध्ये प्रेम वाढतं भक्त समाजामध्ये. आणि ही 6 गोष्टी श्री प्रभुपादांनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. कारण आपणही आठवड्यातून एकदा एकत्रित येऊन या जर 6 गोष्टी केल्या तर आपल्यामध्ये प्रेमाचे संबंध वाढतील आणि भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी एक मार्ग मोकळा होईल. आणि म्हणून खास भक्तांसाठी कार्यक्रम चालू केलेला आहे. पण आपल्याला कळतं कार्यक्रम नवीन लोकांसाठी आहे. आता तर माझी दीक्षा झाली, आता मी ब्राह्मण झालो, आता तर माझ्या दीक्षेसाठी नाव गेलं, माझी IDC पण झाली आणि IDC मध्ये पास झालो, आता काय मंदिरात जायची आवश्यकता आहे. पण दीक्षा झाली याचा अर्थ दीक्षा झाली म्हणजे भगवंतांच्या सेवेची सुरुवात झाली, पूर्ण नाही झाली. दीक्षा म्हणजे फक्त सुरुवात. असं बऱ्याच मंदिरामध्ये किंवा सर्रास मंदिरामध्ये पाहिलं जातं की जोपर्यंत दीक्षा होणार आहे तोपर्यंत आपण येतो. एकदा दीक्षा झाली की मग भक्त पण गायब आणि कार्यक्रम पण संपले, बस. पण प्रभुपादांनी ही कार्यक्रम संडे लव फीस्ट, रविवारी कार्यक्रम हा प्रारंभच भक्तांसाठी केलेला. प्रभुपाद उदाहरण देतात, जसं मोठमोठ्या बिझनेस मध्ये टेंडर पास होतात आणि ते टेंडर पास होण्यासाठी त्या ठिकाणी मीटिंग, बैठक आयोजित केली जाते. त्या ठिकाणी प्रश्नोत्तर होतात, गाठी भेटी होतात, त्यांना गिफ्ट एक्सचेंज होतात आणि शेवटी डिनर पार्टी असते, मेजवानी. आणि त्याच पद्धतीने आपण जेव्हा एकत्रित येतो त्यावेळी भक्तीची जी प्रीतीची लक्षणं आहेत ती आपल्यामध्ये वाढत जातात. तर बरेच लोक बऱ्याचशा पद्धतीनं या नवीन वर्षाचं स्वागत केले असते. काही लोक तर अगदी, आणि मुख्यतः 3 भागामध्ये किंवा 3 प्रकारे या नवीन वर्षाचं स्वागत लोक करतात. सगळ्यात पहिलं दारू, म्युझिक, डान्स, पब आणि आतिषबाजी मध्यरात्री 12 वाजता. आणि इतक्या जोरजोरामध्ये गाड्यांमध्ये डीजे आणि गाणी लावून रात्री लोकांची झोप समाप्त करून, रात्री गोंधळ घालून, रस्त्यावरती ओरडून, तो एक पद्धत आहे नवीन वर्षाच्या स्वागताची. आपण पाहिलं असेल 31 तारखेला रात्री. इथे या भागात कमी आहे, पण त्या ठिकाणी गोवा किंवा मोठमोठ्या शहरामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात हे उत्सव साजरे केले जातात रात्री 12 वाजता. ते तर आपण करत नाही. पण वैदिक सभ्यतेमध्ये किंवा वैदिक परंपरेमध्ये, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये
सूर्याच्या पहिल्या किरणाने चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला जो चैत्र किंवा गुढीपाडवा म्हणतो, त्या पाडव्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाने आपलं नवीन वर्ष प्रारंभ होते. आणि त्या ठिकाणी मग गोड धोड, मग येत्या संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्ही साखर द्या किंवा ट्रक भर साखर जरी वाटली, जे लोक बोलायचे तेच बोलतात. तर तिळगुळ घ्या, गोड बोला. पण वैदिक सभ्यतेने नवीन कपडे, भगवंतांची आराधना, देवी देवतांचं पूजन, ही दुसरी पद्धती. आणि तिसरी पद्धत आहे नवीन वर्षाच्या स्वागताची. अधिक आणि अधिक भगवंतांची सेवा, भगवंतांचा नाम जप, भगवंतांच्या कथेचं श्रवण, भगवंतांचं दर्शन, भगवंतांचं पूजन. आणि हे करून देखील आपण नवीन वर्षाचं स्वागत आपण करू शकतो. आता नवीन वर्षाचं स्वागत जे संपूर्ण आपण करतो, पण जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे तर संपणार नाही. आपण म्हणतो नवीन वर्ष आलं, नवीन वर्षाची सुरुवात झाली, पण नवीन वर्षात काय होणार? एक वर्ष आपलं संपलं आणि एक वर्षातील एक क्षण सुद्धा आपण वापस आणू शकणार नाही. म्हणून चाणक्य पंडित म्हणतात, आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्ण कोटी. सुवर्ण करोडो सोन्याच्या मुद्रा जरी दिल्या तरी तो क्षण वापस येणार नाही. आणि म्हणून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी आपण तर एक वर्ष मेलो, आपण स्वीकार करू अगर न करू, पण एक वर्ष संपलं म्हणजे एक वर्ष आपण मृत्यूच्या जवळ गेलो, एक वर्ष संपलं. आणि म्हणून आदि शंकराचार्य म्हणतात, ज्यांना भक्तीमध्ये खरोखर प्रगती करायची आहे, ज्याला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, त्यांनी कायम असा विचार केला पाहिजे की येणारा हा क्षण माझा शेवटचा क्षण असू शकतो. दुसरा जो येणारा नेक्स्ट सेकंड किंवा दुसरा क्षण जो आहे तो माझा अंतिम किंवा शेवटचा क्षण असू शकतो. म्हणजे तो भक्तीमध्ये प्रगती करू शकेल. आणि ज्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची नाहीये, ज्याला भौतिक जगात प्रगती करायची आहे, त्यांनी विचार केला पाहिजे मी कधीही मरणार नाही, कधीच मरणार नाही. मग तो चांगली प्रगती करू शकतो. मग बिल्डिंग, बिझनेस, पैसा, फिक्स डिपॉझिट सगळं. जर त्याला भीती वाटत असेल की मरणार आहे, तर मग तो प्रगती कशी करणार? ज्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की येणारा जो क्षण आहे तो माझा शेवटचा असू शकतो किंवा शेवटचा श्वास. आपण म्हणतो पेपरमध्ये वगैरे वाचतो, त्यांनी अंतिम श्वास घेतला किंवा अंतिम घटिका भरून आली, शेवटचा श्वास घेतला आणि संपला. पण आपण सहजासहजी हे स्वीकार करत नसल्यामुळे आपली जी तुलना किंवा आपली उपमा ऑस्ट्रिच पक्षाप्रमाणे केली जाते. एक ऑस्ट्रिच नावाचा पक्षी आहे, बगळ्यासारखा असतो, आणि त्याच्या मागे जर कोणी शिकारी पाठ लागला त्याला पकडण्यासाठी, तर पुढे जाऊन थोडं पळतो आणि जमिनीमध्ये आपलं डोकं खुपसतो. आणि त्याला वाटते की आता मी जमिनीत डोकं घातलं तर मला काही दिसत नाही, म्हणजे मला कोणी पकडणार नाही, मी वाचलो. जसं डोळे बंद करून मांजर दूध पिते याचा अर्थ नाही की तिला कोण बघत नाही. तसंच आपल्याला वाटतंय की सगळे मरतात, आपण कुठं मरणार? आपल्याला काय झाड बघले, आपण तर अजून 100 वर्ष जगणार. 100 वर्ष गॅरंटी कुणाचीही नाही. आपल्याला वाटतंय 100, 200, 500 किंवा आपण मरणारच नाही. पण एक वर्ष आपलं संपुष्टात आलं आणि एक वर्ष संपलं. आता 2025 मधला डिसेंबर 31 जरी वापस यावं वाटलं तरी तो पुन्हा परत येणार नाही. किंवा आता 6 वाजून 43 मिनिटं जी झालेली आहेत, 6:30 वाजायचं म्हटलं तरी वापस येणार नाही. आपण घड्याळ मागे करू शकतो पण वेळेला मागे आणू शकत नाही. तर त्याच पद्धतीने श्री प्रभुपादजी सांगायचे की एका राणीला तिच्या
ओळखीच्या मित्रानं एक पिंजरा दिला, सोन्याचा पिंजरा, आणि त्या सोन्याच्या पिंजरामध्ये पोपट होता. तिला बर्थडे गिफ्ट दिला, सोन्याचा पिंजरा आणि पोपट. तर त्या राणीनं सदैव दररोज अगदी काळजीपूर्वक तो सोन्याचा पिंजरा पुसत राहायची, एकदम चकचकीत क्लिनिंग करत राहायची आणि फार काळजी घ्यायची त्या पिंजऱ्याची. पण त्या पिंजऱ्याच्या आत जो पोपट होता त्या पोपटाची किंवा त्या पक्षाची कधी तिनं काळजी घेतली नाही किंवा दखल घेतली नाही. त्या पोपटाला कधी खायला घातलं नाही, कधी पाणी पाजलं नाही आणि काळांतरानं तो पोपट मरून गेला. आणि मेल्यानंतर तिला चिंता वाटू लागली, जोर जोरात रडू लागली. म्हणजे काय झालं, हा सोन्याचा पिंजरा इतका चांगला आहे आणि हा पोपट मरून गेला. त्या दिलेला त्याला त्यांनी सांगितलं, म्हणजे काय कसलं मला गिफ्ट दिलंय, आता तर पक्षी मरून गेला, सोन्याचा पिंजरा तर आहे. त्याने विचारलं, तुम्ही सोन्याचा पिंजरा जर दररोज काळजी घेतली, त्याची सफाई केली, त्याला क्लिनिंग केलं, पण त्या पोपटाला कधी खायला घातलं का? म्हटलं नाही. मग कसा जगणार? तसंच प्रभुपाद म्हणायचे, आपले शरीर तो सोन्याचा पिंजरा आहे आणि आत्मा जी आहे तो पोपटाप्रमाणे. आपण जसं रोटी, कपडा, मकान, अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराची काळजी घेतो, त्याच पद्धतीनं आत्म्याचा आहार जो आहे ती भगवंतांची भक्ती, भगवंतांचं नाव, भगवंतांची कथा, भगवंतांचं दर्शन, भगवंतांचा प्रसाद, या गोष्टी सगळ्या आपल्या बरोबर जाणार. आणि म्हणून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी देखील 31 तारखेला रात्री पुण्यामध्ये जेव्हा भागवत कथा समाप्त झाली आणि मध्यरात्रीचं कीर्तन झालं, त्यावेळी महाराजांनी कीर्तनाद्वारे आणि नरसिंह आरतीद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलं. आणि महाराज त्यानंतर सांगत होते, सर्वांना संदेश दिला की नवीन वर्षाचं स्वागत झालेलं तर आहे, हॅपी न्यू इयर, पण ते चालणार कसं? हॅपी न्यू इयर जर करायचं असेल तर भगवंताची सेवा करा, तर वर्ष आनंदानं जाईल. भक्तांच्या संगतीत राहा तर वर्ष हॅपी होईल. झूम मध्ये जप करा तर वर्ष हॅपी होईल. भगवंतांच्या शृंगार करा तर वर्ष हॅपी होईल. फक्त भगवंतांचा प्रसाद ग्रहण करा तर वर्ष हॅपी होईल. भूम वैकुंठ मदत प्रोजेक्ट साठी मदत करा तर वर्ष हॅपी होईल. अशा बऱ्याच महाराजांनी सांगितलं हॅपी न्यू इयर कसं होईल. तर तेव्हा खरोखर आपलं वर्ष चांगलं जाईल. किंवा अच्छे दिन आएंगे, आपण म्हणतोय वाट बघतोय, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. मी आजच एक आर्टिकल वाचत होतो, एक नोटीस किंवा ऍडव्हर्टाइज, त्याच्यावरती सर्व कार्यकर्त्यांसाठी सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचे जे नेते आहेत त्यांचा प्रचार करण्यापूर्वी प्रत्येक तासाला अपडेट्स चेक करा ते कुठल्या पक्षामध्ये. कारण कोण कुठल्या पक्षात आहे प्रत्येक तासाला तुम्ही चेक करत जा पक्षाचा प्रचार करण्यामध्ये. तर भगवंतांची जेव्हा आपण सेवा करणार तेव्हाच खरे आपले चांगले दिवस येतील. नाहीतर आपण कितीही जरी या संसारामध्ये चांगलं आनंदाने राहण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद भेटणार नाही. भगवंतांनी संसार तयारच केला याच्यासाठी की या संसारामध्ये दुःख, कष्ट हे प्राप्त व्हावं. आणि आपण प्रत्येक वेळी जर याच्यामध्ये आनंद भोगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दुःखाचीच प्राप्ती होणार. एका छोट्याशा मुलानं त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, म्हणजे चल आता हॅपी न्यू इयर आहे. अमेरिका आणि विदेशामध्ये नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा, लास्ट वीक, नोव्हेंबरचा लास्ट वीक, हा नोव्हेंबर शेवटचा आठवडा थँक्स गिव्हिंग म्हणून सेलिब्रेट केला जातो. थँक्स गिव्हिंग म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला ज्यांनी मदत केली, तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट मित्रमंडळी जे कोणी असतील त्यांना धन्यवाद द्यायसाठी हा आठवडा. मग त्या आठवड्यामध्ये त्यांना गिफ्ट देणं, रिटर्न गिफ्ट घेणं, त्यावेळी कोणी काम करत नाही. आणि मग डिसेंबर चालू झालं तर मग क्रिसमस आणि न्यू इयर चालूच असतं. तर त्या मुलाला सांगितलं, चल आता थँक्स गिव्हिंग हॅपी न्यू इयर आहे, तुझ्यासाठी आपण कपडे आणि खेळणी घेणार आहोत, चल मार्केटला माझ्यासोबत.
आणि त्या लहान मुलाला घेऊन मार्केटला जेव्हा वडील पोहोचले, मार्केटमध्ये पाहिलं अगदी रोषणाई आणि अगदी प्रफुल्लित पूर्णपणे परिस्थिती आहे. लोकांची गर्दी खरेदी करण्यासाठी सामानाची इत्यादी. आणि त्या मुलानं वडिलांना सांगितलं, पप्पा थांबा या ठिकाणी, या दुकानामध्ये भरपूर पक्षी आहेत आणि पक्षी विकण्यासाठी ठेवले आणि एका पक्षाला तर अगदी कष्ट होत आहे, त्याच्या चोचीतून वगैरे रक्त येऊ लागले आणि माझी इच्छा आहे की तुम्ही मला कपडे आणि जी खेळणी घेऊन देणार आहात, ती खेळणी आणि कपड्याचे जेवढे पैसे असतील त्या दुकानदाराला द्या आणि तेवढ्या पैशामध्ये जितके पक्षी मुक्त होतील त्या पक्ष्यांना मुक्त करू, कारण ते बांधिलकी आहे, त्यांना कष्ट आहे ते मला पाहावं. वडील देखील आनंदित झाले, म्हणजे माझ्या मुलाचे किती उच्च विचार आहे. कोण विचार करते असं? कपडे खेळणी चॉकलेट म्हणल्यावर पक्ष्यांना कोण बघणार? आणि लगेच वडिलांनी तयार झाले त्या व्यक्तीला विचारलं, म्हणजे तू का असं करतो? तर म्हणजे महाराज हा तर आमचा व्यवसाय आहे आणि पक्षी विकूनच माझं संसार चालतो किंवा मी धनार्जन करतो. म्हणजे काळजी करू नको, मी तुझ्यासाठी एक नवीन जॉब किंवा व्यवसाय सुद्धा तुला मी शोधून देईन आणि त्याच बरोबर हे लक्ष्मी घे, हे पैसे घे आणि पैसे घेऊन जितक्या पक्ष्यांना सोडता येईल तू सोडून दिलं आणि ते पक्षी आकाशात जाऊन आकाशामध्ये आनंदाने उडू लागले. एका झाडावरती एका खांब्यावरती जसं उडू लागलेलं पाहिल्यानंतर तो मुलगा आणि त्याचे वडील दोघंही आनंदित झाले. तसं आपणही या संसाराच्या जेलमध्ये किंवा या पिंजऱ्यामध्ये, संसार रूपी जो पिंजरा आहे त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि श्री प्रभुपादांसारखे वडील आपल्याला या संसारातून मुक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि भगवंत ते वडील आहेत आणि ते मुलगा जो आहे ते श्री प्रभुपादांसारखे महान भक्त आहेत, जे भगवंतांना प्रार्थना करतात, भगवंता या बद्ध जीवांना या संसारातून मुक्त कर, या बद्ध जीवांना संसारातून या पिंजऱ्यातून मुक्त करा भगवंता. आणि प्रार्थना करतात म्हणूनच आपल्यासाठी या बद्ध जीवनामधून मुक्त करण्यासाठी श्री प्रभुपाद त्यांचे अनुयायी आणि भक्त या समाजामध्ये, या संसारामध्ये सदैव भ्रमण करत आहेत. त्या ठिकाणी बरेच वृद्ध पण आहेत. आपल्यापैकी 70 वर्षाचं कोण आहे? 70 किंवा 70 पेक्षा अधिक? 1 2 3 4 5 फक्त 5च आहेत का? की बाकीच्यांना लाज वाटायला सांगायसाठी अभी तो हम जवान है प्रभुजी कहा 70? तर जेही 70 वर्षाचे आहेत त्यांना विचारा की मंदिरात जेव्हा अनाउन्समेंट केली जाते कार्यक्रमाची, त्यावेळी कार्यक्रम कधी आहे, सकाळी आहे की संध्याकाळी आहे, रिक्षा भेटेल की नाही, आम्हाला सोडवायसाठी कोण येईल की नाही, खाली बसलं तर उठता येत नाही आणि उठलं तर बसता येत नाही, खुर्ची भेटेल का आम्हाला, भरपूर प्रश्न असतात. रांगेत प्रसादसाठी लावणार की डायरेक्ट प्रसाद देणार, म्हाताऱ्यांची काळजी घ्या. पण श्री प्रभुपाद 70व्या वर्षी कुणाचाही कशाचाही विचार न करता विदेशात गेले. त्या ठिकाणी खुर्ची नाही, हार नाही, व्यासासन नाही, काहीच नव्हतं. एकटे आपल्या गुरूंच्या आदेशावरून पोचले आणि त्या पाश्चिमात्य देशामध्ये उतरल्यानंतर सरळ जायचं की डावीकडं उजवीकडं काहीच नव्हतं. आणि अशा ठिकाणी जाऊन 70व्या वर्षात प्रभुपादांनी या हरे कृष्ण आंदोलनाचा प्रचार केला आणि 12 वर्षामध्ये 14 वेळा संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली. इथून घरातून मंदिरात येणं आणि ते पण लांब वाटतं, 2-3 किलोमीटर जरी असलं तरी वाटते किती लांब आहे. रात्री लवकर कार्यक्रम संपवा, जाताना रिक्षा भेटत नाही, हे नाही, किती कारण असतात. आणि तिथे तर कोणीच नव्हतं, ना कुकिंग करणारी टीम होती, ना आरती करणारे पुजारी होते, ना कीर्तन मंडळी प्रभुपादांसाठी तयार होती. अगदी एक्सपर्ट करतात, मृदंग प्लेअर, कीर्तन पार्टी, साऊंड सिस्टीम काहीच नाही. एकटेच डुडुगी घेऊन प्रभुपाद बसले आणि 6 महिन्यापर्यंत टॉम्किन स्क्वेअर पार्क नावात एका उद्यानामध्ये, गार्डनमध्ये प्रभुपादांनी
कीर्तन प्रारंभ केले आणि त्या कीर्तनामध्ये जे उत्साही होते, ज्यांना आवड होती कीर्तनाची, त्यांच्यासाठी प्रभुपादांनी वेनसडे गीता क्लास, बुधवारी भगवद्गीतेचा क्लास किंवा आध्यात्मिक प्रवचन प्रभुपादांनी प्रारंभ केले. 26 सेकंड एव्हेन्यू ज्या ठिकाणी मॅचलेस गिफ्ट शॉप आहे त्या ठिकाणापासून टॉम्किन स्क्वेअर पार्क चालत जाऊ शकतो इतका अंतर आहे. आणि मग तिथं प्रभुपादांनी बोलून स्वतः कुकिंग करणं, प्रवचनाची तयारी करणं, कीर्तन करणं, सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करणं, प्रवचन झाल्यानंतर सर्वांना प्रसाद देणं, पूर्ण भांडी घासणं, जर कोणी घाण केलेलं असेल, उलटी केलं असेल, स्वतः साफसफाई करणं, सगळं एका जीवात. आणि असं कार्य होतो ना भविष्यती कुणीही केलेलं नाही आणि कुणी करू शकणार. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले की माझा सेनापती भक्त आहे कोण? प्रभुपाद. यदि पापी दुराचारी दूर देशे जाय, मोर सेना भक्त सेनापती भक्त याही पेटता. जेव्हा पापी दुराचारी ही भारत भूमी सोडून दूर देशात जातील आणि त्या ठिकाणी माझा सेनापती भक्त येऊन त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करेल. यासाठीच प्रभुपाद अमेरिकेला गेले. आपले नेते मंडळी, आपले भारतीय विदेशात जातात कशाला? हॅपी न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी. रोम, न्यूयॉर्क, इटली सेलिब्रेट करण्यासाठी. स्विसला जातात, स्विस बँकेत पैसे ठेवायसाठी, स्वित्झर्लंड फिरायसाठी. पण प्रभुपादांना ब्रिटिश मध्ये, इंग्लंड मध्ये एका रिपोर्टरने विचारलं, स्वामीजी कुठून आला? स्वामीजी म्हणले भारतातून. ओ दॅट्स बेगर्स कंट्री, तो भिकारी देश. त्या भिकारी देशातून आपण आलात, कशासाठी? भीक मागायसाठी आलात का? स्वामीजी म्हणते नाही, आम्ही भारतातून, जेव्हा तुम्ही भारतात आला त्यावेळी व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही भारतातून दागिने, मसाले, हिरे, मोती सगळं तुम्ही चोरी करून घेऊन गेलो. पण अध्यात्माची जी धरोहर, सगळ्यात मोठं ज्ञान किंवा सगळ्यात मोठं रत्न, आध्यात्मिक संपत्ती भगवद्गीता आणि भागवत तुम्ही तिथंच ठेवलं. आणि त्याची होम डिलिव्हरी द्यायसाठी मी तुमच्या देशात आले. होम डिलिव्हरी स्वतः मी घेऊन आलेला आहे, होम डिलिव्हरी द्यायसाठी. तर त्यासाठी श्री प्रभुपादांसारखे महान भक्त विदेशात जाऊन किंवा संपूर्ण भारतात देखील त्यांनी प्रचार प्रसार केला. तर आपणही नवीन वर्षामध्ये श्री प्रभुपादांच्या चरणी प्रार्थना करू शकतो. भगवंत प्रभुपाद आम्हालाही आपण आपल्या समान भगवंतांकडे प्रार्थना करा, शक्ती द्या आणि या बद्ध जीवांना मुक्त करण्यासाठी आम्हाला प्रचार करण्याची शक्ती दे. एकदा महाराजांना विचारलं, महाराज हा जो तुमच्या हातात दंड आहे, हा दंड काय म्हणते? काय दंड? कसली काठी आहे? फिशिंग रॉड आहे क्या? फिशिंग रॉड म्हणजे मासे पकडायची काठी. जी काठी असते आणि त्याला एक दोरा बांधून खाली एखादा किडा लावला जातो गड आणि तासनतास पाण्यामध्ये धरून बसतात ती काठी. म्हातारे लोक विदेशात काम धंदा नाही, घरातून बाहेर काढलेले बसतात घेऊन काठी, एक मासा पकडायसाठी. तर महाराजांना विचारलं, महाराज ही फिशिंग रॉड आहे का? तर महाराज फिशिंग रॉड तर नाही, पण फिशिंग रॉड आहे. एका अर्थाने ही मासे पकडायचीच काठी आहे फिशिंग रॉड. पण पाण्यातले मासे नाही, हे जे मासे आहेत समाजामध्ये, जे मनुष्यरूपी मासे आहेत, जे मायेच्या भवसागरामध्ये बुडत चाललेले आहेत, त्यांना एकेकाला वर काढण्यासाठी हा फिशिंग रॉड आहे. आणि त्या फिशिंग रॉड द्वारे आपण संन्यास महोत्सव जो साजरा केला, गेल्या 50 वर्षापासून तो फिशिंग रॉड महाराजांनी वापरला. एक बद्ध जीवाला या संसारातून बुडणाऱ्या भवसागरातून काढून भगवत धामापर्यंत किंवा भगवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर या ठिकाणी आपण जो भागवताचा श्लोक आज अध्ययन करणार आहोत, हा भागवताचा श्लोक आहे ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 2 अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक संख्या आहे 17. आयुर्हरति वैपुंसाम उद्दन्यस्तम च यन्नसो
तस्यर्थे तत्क्षणोनीतः उत्तम श्लोक वार्तया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे. श्री प्रभुपाद की जय. अनुवाद. सूर्य आपल्या उदय असताबरोबर उत्तम श्लोक भगवंतांच्या कथांची चर्चा करण्यात वेळेचा उपयोग करणाऱ्या मनुष्या व्यतिरिक्त प्रत्येकाचे आयुष्य घटवितो. तर या ठिकाणी जो श्लोक आहे, आयुर्हरति वै पुंसाम. आयु म्हणजे जीवनाची आयु किंवा अवधी. त्याचबरोबर हरती म्हणजे हरण करणारा. पुंसाम म्हणजे मनुष्यांची. उद्यन उदय होणारा. अस्तम अस्त होणारा. क्षण समय किंवा क्षण. उत्तम श्लोक वार्तया भगवंतांची कथा. तर असं सांगितलंय श्लोकामध्ये की दररोज उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य आपल्याला मृत्यूच्या जवळ घेऊन चाललेला. बरोबर की चूक? बरोबर. आज प्रश्नपत्रिका होती आयडीसी मध्ये. चूक की बरोबर लिहा. चूक की बरोबर? बरोबर आहे की चूक? बरोबर आहे ना की डाऊट आहे? प्रत्येक उगवता सूर्य आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य आपल्याला मृत्यूच्या जवळ घेऊन चाललेला. उद्दन्नतंच यन्नसो आयुर्हरति वै पुंसाम. आमचे आयु हरण होत चाललेले आहे. पण तस्यर्थे यक्षणोनीतः. पण त्या क्षणांचा किंवा त्या वेळेचा सदुपयोग जर उत्तम श्लोक वार्तया, उत्तम श्लोकाद्वारे स्तुती गेलेल्या भगवंतांची किंवा उत्तम श्लोक नाव ज्यांचं आहे, भगवंतांची स्तुती उत्तम श्लोकाद्वारे केली जाते म्हणून त्यांचं नाव पण आहे उत्तम श्लोक. त्या उत्तम श्लोक भगवंतांची कथा लीला गुणगान जर केलं तर आपल्याला तो मृत्यू तितका कष्ट देणारा होणार नाही. मृत्यू तर सगळ्यांना येणार. या समाजामध्ये या संसारामध्ये जगण्याची कला शिकवणारी भरपूर संस्था भेटतील. पण श्री प्रभुपादांनी संस्था चालू केलेल्या कशासाठी? मरण्याची कला शिकवण्यासाठी. मरण्याची कला कशा पद्धतीने मनुष्याने मरावं ही कला शिकवण्यासाठी संस्था उघडलेली. आर्ट ऑफ लिव्हिंग तर भरपूर आहे. जगण्याची कला. आता बीड मध्ये किंवा मराठवाड्यात एका मराठी कुटुंबात जन्मलेलं बाळ रशियन बोलणार नाही किंवा मल्याळम बोलणार नाही. ते जन्मानंतर घरीची भाषा ऐकून 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 ते मराठीच बोलू लागणार. तसं बाल्यावस्था, क्रीडासक्ता, तरुणावस्था, तरुणी रक्ता, वृद्धावस्था, चिंता मग्न. बाल्य अवस्थेमध्ये खेळणं, तरुण अवस्थेमध्ये तरुणींच्या मागे राहणं आणि वृद्धावस्थेमध्ये चिंतेमध्ये आपला वेळ पूर्णपणे गमावणं हे तर स्वाभाविक आहे. पण मरण्याची कला शिकवणारी संस्था प्रभुपादांनी चालू केली. जगावं कसं हे शिकवते भगवद्गीता आणि मरावं कसं हे शिकवतं कोण? भागवत. जगावं कसं हे शिकवते गीता आणि मरावं कसं हे शिकवतं भागवत. आणि म्हणून भागवताच्या आधारे भगवंतांची कथा ज्यावेळी उत्तम श्लोक वार्तया, त्या उत्तम श्लोक भगवंतांची कथा ज्यावेळी आपण ऐकतो, ज्यावेळी भगवंतांची सेवा करतो, त्यावेळी भगवंत आपलं स्वतःहून रक्षण करतो. तसं प्रत्येक जीवाचं, प्रत्येक मनुष्याचं या संसारामध्ये 84 लाख योनींचं रक्षण करणारे भगवंतच आहे. भगवंत विचार करतात सूर्यदेव. कधी विचार करतो का सूर्यनारायण, अरे हा गरीब आहे, ह्याच्या घरात प्रकाश नाही, हा चांगला आहे, त्याच्याकडे लाख रुपये, त्याला पण प्रकाश नाही. अरे हे तर भिकारी, याला कशाला प्राणवायू, त्याला पण चांगला प्राणवायू. कधीही सूर्य, अग्नी, प्रकाश, पाणी, पाऊस कधीही द्वंद्व न करता, हा माझा, हा पराया, अहम ममेती, किंवा हा द्वंद्व जो आहे त्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान
जशी भगवंत काळजी घेतात. पण स्वतःहून जर जो भगवंतांच्या जवळ जात असेल तर भगवंत त्याची काळजी घेतात, त्याच्या जवळ जे काही आहे त्याचं रक्षणही करतात आणि त्याच्याजवळ जे नाही आहे त्याचा पुरवठा देखील करतात. जसं भगवान भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात वर्णन करतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपल्याला आठवतं का योगक्षेमं वहाम्यहम् कुठं वाचलंय, ऐकलंय? LIC वाल्यांचं. LIC वाल्यांनी दोन्ही हात जोडले आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे योगक्षेमं वहाम्यहम्. परंतु जिवंत असताना नाही, मेल्यानंतर. LIC जीवन के बाद, जीवन के पहिले नाही. पण भगवंतांनी सांगितलं जिवंत आहात तेव्हाही आणि मेल्यानंतरही. योगक्षेमं, तुमच्या जवळ जे काही आहे त्याचं रक्षण आणि जे तुमच्या जवळ नाही आहे त्याची पूर्णता वहाम्यहम्. आता LIC वाल्याने तर सोडलेला आहे श्लोक, पण मेल्यानंतर सुद्धा पैसे लवकर भेटतात का? लवकर डेथ सर्टिफिकेट घेऊन या, तुम्हीच त्यांचे रिलेटिव्ह आहे त्याचे प्रूफ घेऊन या, तुम्हीच नॉमिनी आहे तुमचं आधार कार्ड घेऊन या. किती महिने असेच इन्शुरन्स पॉलिसी, हे नियम ते नियम, त्याच्यातच वेळ निघून जाते. पण हा श्लोक भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे, अनन्यास चिंतयन्तो माम, सदैव जो माझं स्मरण करतो, चिंतन करतो, ये जनः पर्युपासते, जो मनुष्य तेषा नित्याभियुक्तानां, आणि सदैव माझ्यामध्ये जो रममाण झालेला आहे माझ्या सेवेमध्ये. आता भगवंतांच्या सेवेमध्ये आहे याचा अर्थ नाही की घरदार सोडून, सगळं सोडून आता मंदिरात येऊन राहणं किंवा संन्यासी बनणं, महाराज बनणं. लोकांना वाटतं भक्ती म्हणजे काय, ते सगळं सोडून द्यावं लागतं. हे हरिकृष्ण मंदिर स्वतःमुळे चौकात गेलं की सगळं सोडावं लागतं. हे लोक चहा पण पित नाही. ठीक आहे, चहा पित नाही, नियमांचं पालन करतात, पण सगळ्यांना घरदार सोडून मंदिरात राहण्याची किंवा संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. छोडो घरबार चलो हरिद्वार, सगळं सोडा आणि हरिद्वार जातात. त्या हरिद्वार मध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं, सगळ्या स्त्रियांनी आपापल्या नवऱ्यांची चांगली काळजी घ्या, कारण तिथं हरिद्वार मध्ये लिहिलेलं आहे, सभी माताओं से निवेदन है कि अपने अपने पति देव की अच्छे से ख्याल करें, क्योंकि हरिद्वार में साधुओं की संख्या बढ़ रही है. जर तुम्ही काळजी नाही घेतली तर तिथं संख्या वाढू लागली. तर अशा पद्धतीने भगवंतांची भक्ती म्हणजे काही सोडणं नाही, पण भगवंतांची भक्ती म्हणजे आपल्या परिवारामध्ये, आपल्या जीवनामध्ये एका व्यक्तींना ऍड करणं, एका व्यक्तीला स्वीकार करणं, आणि ते म्हणजे कृष्ण. भगवंतांना आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं, सोडणं कुठंच नाही. आपल्याला भ्रम आहे की भक्ती म्हणजे सगळं काही सोडावं लागतं. जसा भ्रम आहे, आपण भगवद्गीता वितरणासाठी भक्त जेव्हा जातात त्यावेळी सांगतात घ्या भगवद्गीता द्या. हो महाराज नको, भगवद्गीता नको. जर भगवद्गीता घेतली तर बघा भगवद्गीतेवरती कुणाचा फोटो आहे? अर्जुन आणि कृष्णाचा युद्धाचा फोटो आहे. जर भगवद्गीता घेतली तर आमच्या घरामध्ये सुद्धा युद्ध चालू होते, आमच्या घरामध्ये सुद्धा भांडण चालू होते, आणि लगेच लोकांना भीती वाटते भगवद्गीता घ्यायसाठी. पण भगवद्गीतेचा जो अंतिम श्लोक आहे ज्यामध्ये संजय सांगत आहे धृतराष्ट्राला, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या ठिकाणी त्यांचे मित्र अर्जुन आहेत, त्या ठिकाणी सौभाग्याची लक्ष्मी देवी, विजय, यश सर्व काही त्या ठिकाणी. तर भांडण कशाला? आपल्याला कळते भक्ती किंवा साधू म्हणजे अगदी रुद्राक्षाच्या गळ्यात माळा, मोठी दाढी, मोठ्या जटा, अलख निरंजन, भिक्षाम देही. आपण सिरियल मध्ये, मूवी मध्ये बघून बघून आपल्याला अशी इमेज तयार केलेली आहे. पण जर संतांनी जे सांगितली साधू
ची भाषा किंवा जर साधूची जर व्याख्या जर म्हटली, एक वाक्यामध्ये जर म्हणायचं तर साधू म्हणजे 6 प्रकारचं धुणं धुण्यामध्ये लागलेला आहे तो. आता 6 प्रकारचं धुणं म्हणजे जीन्स पॅन्ट टी शर्ट ते नाही, 6 प्रकारचं. जसं मी काल प्रश्न विचारला आयडीसी मध्ये 4 प्रकारचा प्रसाद कोणता आहे, तर सांगितलं इटालियन, कॉन्टिनेंटल, चायनीज, मोमोज. तो प्रसाद नाही. चतुर्विधा श्री भगवत प्रसाद म्हणजे चावून खाल्ला जाणारा, पिण्यात येणारा, चाटणारा आणि चोखणारा, हा 4 प्रकारचा प्रसाद. तसंच हे जे सांगितलं 6 प्रकार जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्य यांना हृदयातून धुवून टाकणारा म्हणजे तो साधू. मग साधू बनण्यासाठी किंवा भगवंताची भक्ती करण्यासाठी सोडावं काहीच लागत नाही, फक्त भगवंतांना स्वीकार करायचं. तर नवीन वर्षामध्ये आपण जास्त सोडण्यापेक्षा लोक नियम घेतात, आम्ही हे सोडणार, ते सोडणार, उद्यापासून साखर सोडणार, आपण 12 तास झोपत होतो फक्त 6 तास झोपणार, उद्यापासून मॉर्निंग वॉकला जाणार, उद्यापासून जिमला जाणार. तो उद्या कधीच येत नाही, तो उद्या कधी येतच नाही. त्यापेक्षा आपण अधिक काय करू शकतो हा विचार करणं आवश्यक आहे. मी 8 माळा जप करत होतो, कमीत कमी आता मी 16 माळा जप करतो. मी आठवड्यातून एकदाच मंदिरला दर्शनासाठी येत होतो, आता 2 वेळा गेलो. अगोदर मी रविवारी फक्त कीर्तन ऐकत होतो, बाहेर जाऊन कपा मारत होतो, कमीत कमी प्रवचनात बसेन. बरेच भक्त बाहेर उभारलेले आहेत, आज जागा आहे, आज बसून प्रवचन ऐकू शकतात. आपले दीक्षित, ब्राह्मण दीक्षित बरेच भक्त आहेत सगळे. तर जे बाहेर बसणार आहेत ते नियम घेऊ शकतात की आम्ही प्रवचनात आज बसणार नवीन वर्षामध्ये. काय करणार, बाहेर बसून कट्ट्यावर कोण आलं कोण गेलं ती चर्चा करण्यापेक्षा. तर असे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. उत्सवामध्ये अगोदर आम्ही एकादशी दुप्पट खाशी चालू होती, तर कमी खाऊन आता आपण एकादशी करू. किंवा आपण अगोदर निर्जल उपवास करत नव्हतो, आता निर्जल उपवास करू. अगोदर एकादशीला आपण फक्त 16 माळा जप करत होतो, आता 25 माळांचा जप आपण एकादशीला करू शकतो. असे अधिक करण्यासाठी, भगवंतांची भक्ती करण्यासाठी नियम घेऊ शकतो. तर मग काय होईल, आपल्याला जो मृत्यूची भीती आहे तो मृत्यू हळूहळू कष्ट देणार नाही. जसं भागवतच्या सुरुवातीलाच प्रथम स्कंदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की परीक्षित महाराजांना क्षमिक ऋषींचा पुत्र शृंगीने श्राप दिला की 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्प तुम्हाला दंश करून तुमचा मृत्यू होईल. आणि 7 दिवसामध्ये ज्याचा मृत्यू होणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे याची चिंता लागली. आणि परीक्षित महाराज पोचले कुठं, गंगेच्या काठी, ज्या ठिकाणी शौनकादी ऋषी एकत्रित येऊन सगळे चर्चा करू लागले काय केलं पाहिजे. परीक्षित महाराजांचा मुलगा तर विचार करत होता की मी असा यत्न करेन की सगळ्या सर्प वंशालाच मुक्त करून टाकतो, सर्प जातीच नष्ट करून टाकतो. कोणी म्हटलं तुम्ही उपवास करा, कोणी म्हटलं कीर्तन करा, कोणी म्हटलं तपस्या करा. सगळेजण आपापला उपदेश देत होते. आणि त्यावेळी शुकदेव गोस्वामींचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि शुकदेव गोस्वामींनी 7 दिवस त्यांना भागवत कथा सांगितली. उत्तम श्लोक वार्तया, उत्तम श्लोक भगवंतांची कथा. आणि त्या 7 दिवस भागवत कथा सांगितल्यानंतर 7व्या दिवशी श्राप जसा दिलेला होता, तक्षक नामक सर्प येऊन तुमचा दंश करेल आणि मृत्यू होईल, तो सर्प येण्या अगोदरच त्यांना भगवंतांच्या धामाची प्राप्ती झालेली होती. आणि भगवंतांच्या धामात त्यांची आत्मा परत निघाली आणि यक्ष, किन्नर, गंधर्व, देवता सर्वजण पुष्पवृष्टी करू लागले. आणि मग मेलेलं जे शरीर होतं त्याला सर्पाने दंश केला आणि ते भस्मसात झालं. तर असं नाही की भक्तांना मृत्यू येणार नाही, मृत्यू येणार, पण आपण तयार झालेलो असणार मृत्यूचा सामना करण्यासाठी. आपण जर भगवंतांची भक्ती केलेली असेल व्यवस्थित, तसं प्रभुपाद म्हणायचे भजन करून साधन करून मरते जानते है. आपण किती भक्ती केली, किती साधना केली, किती जप केला हे आता नाही मरते वेळी कळेल.
मरते जानले आहे, म्हणजे भगवंतांचं स्मरण होणार आहे मरते वेळी की आणि कुणाचं स्मरण होणार आहे ते चिंतन त्यावेळी आपल्याला परीक्षा आहे, शेवटची परीक्षा. आणि मग त्यानंतर शेवटचा विसावा, शेवटची परीक्षा आणि शेवटचा विसावा. जसं एका घरामध्ये एक मरणासन्न व्यक्ती, म्हातारा व्यक्ती मरायसाठी टेकलेला होता, प्राय मरणारच, पण तो सारखाच दरवाजाजवळ हात दाखवत होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं की काहीतरी बोलायची इच्छा होती, पण तो बोलू शकत नव्हता. मग घरच्यांनी विचार केला काहीतरी बोलू लागलेलं आहे, काहीतरी सांगायचं आहे. कुठं दरवाजात किंवा भिंतीच्या मागे सोन्याचा हंडा वगैरे ठेवलाय, काहीतरी सांगतोय बिचारा म्हातारा मरायच्या अगोदर. डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरने विचारलं डॉक्टर तुम्ही काहीतरी बघा आणि बोलायचं. डॉक्टर म्हणले 2 लाख रुपये लागतील, 2 मिनिटं बोलेल फक्त. किती? 2 मिनिटासाठी 2 लाख रुपये. जाऊ दे, 2 लाख गेले तर गेले, सोन्याचा हंडा तर भेटेल. आणि त्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर बोलू लागला. अरे म्हणले मूर्खांनो, मी मरायच्या अगोदर समोर गार्डन मध्ये शेळ्या बकऱ्या येऊन गार्डन मध्ये झाडं खाऊ लागलेले आहेत, मी मेल्यानंतर काय होणार? समाप्त. किती चिंता, मरायला टेकलाय आणि समोर गार्डन मध्ये शेळ्या आणि बकऱ्या झाडं खाऊ लागले त्याची चिंता. संपले, 2 लाख गेले पाण्यात. जसं गुरु महाराज म्हणतात, महाराज हरिद्वार मध्ये होते आणि हरिद्वार मध्ये त्या ठिकाणी मंदिरांच्या बाजूला घाटावरती गंगेच्या कोका कोला वितरण होत होतं, कोका कोलाच्या बाटल्या. महाराज विचारलं, सगळे हलवा प्रसाद देतात, बुंदी प्रसाद, खिचडी प्रसाद देतात, म्हणजे कोका कोलाचा प्रसाद कसा करे? म्हणजे महाराज क्या बताए, हमारे पिताजी को हमने बोला पिताजी बोलो भोला, बोलो भोला, भोला का नाम लो भोला. पिताजी बोले कोका कोला. वडिलांनी म्हटलं म्हणा बोला, म्हणा बोला, आणि वडील कोका कोला म्हणून त्यांनी शरीर सोडलं. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आम्ही कोका कोला. आजकाल हिंदू समाजामध्ये देखील किती भ्रांत धारणा किंवा किती अंधश्रद्धा आहे. आमच्या वडिलांना, आमच्या आजोबांना, आमच्या पितरांना दारू आवडत होती, बिडी आवडत होती, अंड आवडत होऊन सगळं पितृपक्षामध्ये ठेवलं जातं. आणि त्यांची जितकी प्रगती झालेली आहे जबरदस्ती त्यांना खेचून पुन्हा जगात ओढलं जातं. नरकात जावा, हे खावा आणि पुन्हा नरकात जावा. खरोखर पितृपक्ष किंवा पिंडदान करण्याची पद्धती आहे, सर्वप्रथम नैवेद्य विष्णूंना अर्पण करावा. विष्णूंना अर्पण केल्यानंतर भगवंतांचा जो महाप्रसाद भक्तांना अर्पण करावा आणि तो महाप्रसाद पितरांना दिल्यानंतर त्यांची गती वर पुढे जात जाईल स्वर्गामध्ये. इत्यादी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. त्यांना आपण वरती जाण्याअगोदर त्यांना पुन्हा खाली बोलतो, असे चुकीचे कार्य करतो. आणि असे कार्य न करण्याचा संकल्प आपण नवीन वर्षात घेऊ शकतो. हे असे आपण नको ते कार्य करणार, नको नको त्या परंपरा पालन करणार. तसे एका घरामध्ये लग्न चालू होतं, लग्न घरामध्ये अगदी गडबड चालू होती, लग्नाची तयारी चालू होती. मंडपाच्या समोर एक मांजर पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करत होतं. तर त्या घरच्यांनी काय केलं, एक टोपली असते ना, टोपली, ती टोपली त्या मांजरावर झाकून ठेवली डिस्टर्ब करावी. आणि ते त्यांच्या घरातल्या कोणी पाहिलं. मग त्यांच्या घरात जेव्हाही लग्न होऊ लागली एका मांजराला झाकून ठेवत होते. म्हणजे असं का, म्हणजे परंपरा आहे, वडलोपार्जित परंपरा, मांजराला झाकून ठेवायची लग्नाच्या मंडपामध्ये. तर अशा या तथाकथित परंपरा, अंधश्रद्धा काही आवश्यकता नाही. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये काय खावं, काय खाऊ नये, काय दान द्यावं, कुणाला दान द्यावं, दान कुणाला देऊ नये, दान म्हणजे काय, दानाचे प्रकार सत्व रजोगुण तमोगुण, भोजन काय खावं काय खाऊ नये, कधी झोपावं कधी उठावं, सगळं दिलेलं आहे. आपण वाचत नाही, आपण काय करतो, भगवद्गीता जशी आहे तशी देवाऱ्यावरती ठेवतो. गीता जयंती दिवशी अगरबत्ती घंटी शंख वाजवला, पूजा केली, जशी आहे तशी बस. आणि गीतेचा उपयोग कशासाठी, मैं जो कहूंगा झूठ कहूंगा, झूठ के सिवा कुछ नहीं. जर गीता वाचली तर त्या गीतेवरती हात ठेवण्याची कधीच वेळ येणार. तर आपण जे म्हणतो रोज गीता वाचायसाठी वेळ नाही,
साधना रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं किती रीडिंग आहे, 0 मिनिट 0 मिनिट 0 मिनिट रीडिंग नाही, वेळ नाही. पण बाकीच्या ठिकाणी जो टाइमपास साठी केलेला वेळ आहे तो जर आपण भगवंतांच्या पास टाइम वाचण्यामध्ये, टाइमपास आणि पास टाइम, आपण जो टाइमपास करतो तर भगवंतांच्या पास टाइम्स वाचण्यामध्ये केला तर मग आपल्याला कळून येईल की भगवंतांनी काय सांगितले. आणि म्हणून म्हटलं जातं जगावं कसं हे शिकवते गीता आणि मरावं कसं हे शिकवतं भागवत. आणखी आपले जे उत्सव आहे, उत्सवामध्ये अगदी वेळेवरती येणं, रविवारी असो किंवा जन्माष्टमी, नित्यानंद त्रयोदशी, गौर पौर्णिमा, रामनवमी, अगदी भजनाला 60 आणि भोजनाला 600 असं होता कामा नये. तर थोडी कथा पण ऐकू, चांगलं आहे, कथा ऐकून तर वाईट काय होणार नाही. तर अशी संकल्प घेणं नवीन वर्षामध्ये. आणि सगळ्यात मोठा आता येणारा आपला उत्सव म्हणजे आपला राधा गोविंदांचा ब्रह्मोत्सव. आता ब्रह्मोत्सव हा शब्द श्री संप्रदायामधून घेण्यात आलेला आहे. श्री संप्रदाय जो लक्ष्मी मातेने ज्या संप्रदायाचा प्रारंभ केला किंवा सुरुवात केली, श्री म्हणजे लक्ष्मी. आणि या श्री संप्रदाय विशेष करून दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रचार प्रसार अधिक आहे, ज्याच्यामध्ये तिरुपती बालाजी, श्रीरंगम, कुंभकोणम, तंजावूर इत्यादी जितकी मंदिरं जी आहेत ती श्री संप्रदायाच्या संप्रदायातील आहेत, ज्या ठिकाणी लक्ष्मी नारायणाची ऐश्वर्यशाली सेवा केली जाते. आणि ब्रह्मोत्सव म्हणजे वार्षिकोत्सव. आणि हा ब्रह्मोत्सव काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 11, काही ठिकाणी 14 दिवस असा उत्सव साजरा केला जातो. आणि दररोज एक वाहनावरती भगवंतांना आरूढ करून भगवंतांची शोभायात्रा संपूर्ण गावामध्ये काढली जाते. गरुड वाहन, अश्ववाहन, गजवाहन, अनंतशेष वाहन असे सगळे वेगळे वेगळे वाहन. तर तिथून हा ब्रह्मोत्सव शब्द आपण वापरतो. किंवा मंदिराचा वर्धापन दिन, या वर्षी 24वा वर्धापन दिवस आपण साजरा करत आहोत. 6-7 फेब्रुवारी 2003 रोजी बीडमध्ये राधा गोविंदांचं प्राकट्य इथं भगवंत प्रकट झाले 2003 मध्ये. कोण कोण होता आपल्या वेळी प्राण प्रतिष्ठेच्या वेळी? बरेच माताजी पूर्ण पाणी बरेच जण होते. तर 2003 न भूतो न भविष्यती असा जो उत्सव झाला ज्याच्यामध्ये 10,000 भक्त, किती 10,000 लोकसंख्या भक्त वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून, वृंदावन, दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे सगळीकडून भक्त आलेले होते. हजारोंच्या संख्येनं हत्ती, घोडे, उंट भगवंतांच्या शोभायात्रेसाठी, भगवंतांची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर, प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर भगवंतांची शोभायात्रा काढली जाते. शयन आदिवास म्हणजे भगवंत एक दिवस फक्त आपल्या अंतरुणामध्ये झोपतात, कारण त्यानंतर एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की भगवंतांना आपण हलवू शकत नाही. तर शयन आदिवास भगवंतांचा महाअभिषेक राधाकुंड प्रभू प्रभुपादांचे शिष्य परमपूज्य रघुनाथ स्वामी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये जो सारळाजी आणि वर्माजींनी जो उत्सव साजरा केला त्याला आता 24 वर्ष पूर्ण होत आहेत. किती? 23 पूर्ण होऊन 24वा वर्ष. तर 23 पूर्ण होऊन 24वा वर्ष लागणार आहे वर्धापन दिन. आणि निताई गौर सुंदर किंवा कृष्ण बलरामांची रथयात्रा येत्या 31 जानेवारीला. आज किती तारीख आहे? 4. किती दिवस उरले? 25 दिवस. आणि त्याच्या अगोदर कथा पण आहे 28 तारखेपासून, म्हणजे एक 20 दिवस बघा, राऊंड फिगर उद्यापासून जर म्हटलं तर एक 20 दिवस आहे तयारीसाठी. तर कार्यक्रमाची सुरुवात 28 तारखेपासून होणार आहे बुधवारी. थोडं मुलाला शांत बसून घ्या, नाहीतर बाहेर घेऊन जाऊ खेळायसाठी. बुधवारी 28 तारखेला कथा आहे. 28 ते 30 जानेवारी सायंकाळी 4:30 ते 7:30 या वेळेमध्ये
आदरणीय देव हरी प्रभू वृंदावन धामातून येणार आहे. तर कथेद्वारे भगवंतांच्या उत्सवाचं एक स्वरूप प्राकट्य किंवा स्वरूप प्राप्त होतं. एक शोभा वाढते उत्सवाची, एक वातावरण तयार होऊ लागतं. म्हणून भगवंतांची कथा आयोजित केली जाते. मग कथेमध्ये भक्त येऊ लागतात, वेगवेगळ्या सेवेमध्ये भाग घेतात आणि मग एक वातावरण शुद्ध आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी प्रारंभ होतं. माताजी ध्यानपूर्वक ऐका. आपण आता ऐकत नाही, मग नंतर विचारतो कधी आहे कार्यक्रम, याच्यानंतर कधी कधी होणार आहे कथा. ध्यानपूर्वक ऐका. आणि आपण जुने भक्त ऐकले तर नवीन भक्त कसं ऐकणार? बोलायसाठी नंतर दिवसभर आहे, दिवस रात्र चर्चा करायसाठी आहे. तर 28 ते 30 जानेवारी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस संध्याकाळी 4:30 ते 7:30 या वेळ. त्यानंतर शनिवारी 31 तारीख आहे आणि हा जो आठवडा आहे 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत दररोज उत्सव आहे. आपल्या वैष्णवांसाठी किंवा गौडीय भक्तांसाठी एक उत्सवांचा आठवडा आहे. फेस्टिवल सीझन प्रारंभ होतो. जसं लग्नाचं सीझन चालू होतं तसं फेस्टिवल सीझन. आता 23 तारखेला वसंत पंचमी, त्यानंतर 25 तारखेला रथसप्तमी, अद्वैताचार्यांचा आविर्भाव, ज्यांच्यामुळे आपल्याला गौरांग आणि नित्यानंद महाप्रभू प्राप्त झाले. दया करो सीतापती अद्वैत गोसाई, तव कृपा बरे पाय चैतन्य विदाय. अद्वैताचार्यांनी तपस्या करून शालिग्रामला आवाहन करून भगवंतांना आमंत्रित केलं आणि कृष्ण आणि राधा कृष्णांचे एकत्रित स्वरूप गौरांग महाप्रभू म्हणून ते अवतरित झाले. तर 25 तारखेला रथसप्तमी, ज्या दिवशी सूर्य नारायण रथावरती आरूढ होतात आणि त्या दिवशीपासून गरमी मग ग्रीष्म ऋतू प्रारंभ होतो. 26 तारीख भीष्म अष्टमी, प्रजासत्ताक दिन, सुट्टीचा दिवस. 27 माधवाचार्यांचा तिरोभाव म्हणजे पुण्यतिथी. 28 रामानुजाचार्यांची पुण्यतिथी. 29 भौमी एकादशी. 30 वराह भगवंतांचा जयंती किंवा आविर्भाव, वराह द्वादशी. आणि 31 तारखेला नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव म्हणजे नित्यानंद त्रयोदशी. त्या दिवशी आहे 31 तारखेला. आणि त्याच दिवशी सकाळी मंदिरामध्ये कार्यक्रम असणार आहेत. मंगलारतीपासून ठीक 8 वाजता भजन कीर्तन प्रारंभ होईल. उपवास आहे 12 पर्यंत. ज्या रविवारी उपवास आहे 25 ला, त्यानंतर 31 तारखेला उपवास आहे. तर सर्व भक्तांना आणि विशेष करून जे दीक्षित भक्त आहेत, दीक्षार्थी भक्त आहेत किंवा ब्राह्मण दीक्षित जे भक्त आहेत, मागे ऐका ध्यानपूर्वक. हार बनवणारे आणि त्याला भरणारे सर्वांसाठी उपवास आहे आणि वेळेवर सर्वांनी येणं आवश्यक आहे. कार्यक्रमाची तयारी केली जाते. कार्यक्रमाची तयारी झाल्यानंतर संन्यासी, येणारे अतिथी, वरिष्ठ भक्त सगळे तयार असतात. पण कार्यक्रम लेट चालू होण्यामागचं कारण आपण यांचे वेळेवर येत नाही. आपल्याला माहित आहे स्टँडर्ड टाइम, इंडियन स्टँडर्ड टाइम 4चा टाइम दिला तर 5ला जायचं, 5चा टाइम दिला तर 7 वाजता जायचं. आणि कुणालाही चिंता करायची आवश्यकता नाही. घरी प्रभूजी विग्रह आहेत, गौर नेत आहेत, घरात भोग लावायचा आहे, जगन्नाथांची सेवा आहे. नाही, ज्यावेळी मंदिरामध्ये मोठे मोठे उत्सव असतात, आविर्भाव, तिरोभाव, रथयात्रा, जन्माष्टमी इत्यादी, त्यावेळी घरचे जे विग्रह आहेत त्यांना विश्रांती देऊन आपण मंदिरामध्ये सकाळपासून सेवेला येणं आवश्यक आहे. त्या दिवशी घरी कोणतीही सेवा, मंगल आरती, नरसिंह आरती, तुलसी आरती, शिक्षाष्टक, जप, ड्रेसिंग, अभिषेक करत बसायची आवश्यकता नाही. कारण जे राधा गोविंदचे मूळ विग्रह आहेत त्यांचे अंश विस्तार ते विग्रह आहेत. आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तो आपण घरी त्यांना भोग लावा, आनंदाने उत्सव साजरा करा. पण त्या दिवशी वेळेवर येणं आवश्यक आहे. 9 वाजता गौरनितांचा अभिषेक असेल आणि 10 वाजता परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराजांचं प्रवचन असेल. ठीक 12 वाजता
सूचना अनाउन्समेंट वगैरे केल्या जातील. 12:30 वाजता दुपारी शनिवारी राजभोग आरती आणि राजभोग आरतीनंतर सर्वांसाठी महाप्रसाद. आणि महाप्रसाद जो घेऊन पुन्हा घरी जायचं नाही. महाप्रसाद झाल्यानंतर लगेच रथयात्रा. त्याचा प्रसाद घेतल्यानंतर घरी जायचं आणि फोन करून विचारलं रथ कुठं पोहोचला, कुठल्या चौकात आला, तिथं येऊ का. जोपर्यंत भक्त येत नाही तोपर्यंत आपण उत्सव प्रारंभ करू शकत नाही. त्यामुळे एक दिवस मेकअप नाही केलं तर काही अडचण येणार नाही. भगवंताला माहित आहे कोण कुठून कोण आलेलं आहे. लग्नात जातेवेळी मेकअप करून गेलं तरी चालेल, पण भगवंतांच्या उत्सवामध्ये वेळेवरती भक्तांनी यावं हीच विनंती आहे. रथयात्रा दुपारी ठीक 2 वाजता प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेमध्ये इथं आल्यानंतर निताई गौरसुंदरांची महाआरती आणि प्रसाद असेल. 1 तारखेला जो मुख्य दिवस आहे रविवारी, त्या दिवशी पुन्हा सकाळी 9 वाजल्यापासून 1 पर्यंत छोटे निताई गौरसुंदर, छोटे राधा गोविंद यांचा अभिषेक. जे वरिष्ठ भक्त आलेले आहेत, सुंदर चैतन्य स्वामी महाराज आणि अन्य इतर संन्यासी आणि वरिष्ठ भक्त, त्यांच्याद्वारे कथा अनुमोदन होईल. ठीक 12 वाजता मोठे राधा गोविंद जे आहेत मूल विग्रह, त्यांचा पुष्पाभिषेक. आज तर आपण जगन्नाथांचा पुष्पाभिषेक पाहिला एक 10-11 किलो फुलांमध्ये, पण राधा गोविंदांचा अभिषेक 1000 किलो फुलांनी केला जाणार. फक्त हरी बोलून चालणार नाही, त्याची तयारी पण करायची, फुलांच्या पाकळ्या पण काढणार. तर सर्वांनी वेळेवरती येऊन उत्सवाच्या तयारीमध्ये भाग घेणं आणि मग पुष्पाभिषेक झाल्यानंतर भगवंतांची महाआरती, महाप्रसाद. संध्याकाळी जे भक्तीतील रविवार आहे त्या दिवशी देखील आजपासून 3 आठवड्यानंतर रविवार आहे, रविवारी पुन्हा संध्याकाळी दर्शन आरती. रविवारचं प्रवचन नाही होणार, पण गौड आरती, दीपोत्सव आणि भगवंतांचं विशेष श्रृंगार आणि भजन संध्या असा भरगच्च 2 दिवस कार्यक्रम, 3 दिवस कथा, असा 5 दिवसाचा उत्सव आहे. तर हा उत्सव फक्त मंदिरातल्या भक्तांचा नाही. यात्रेंद्र प्रभू, विठ्ठलानंद प्रभू अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आणि मंदिरवाल्यांचा कार्यक्रम आहे, ते करतील. आपण आरामात प्रसाद पर्यंत जाऊ, हात धुतले की घरी जाऊ, असं होणार नाहीये. गाव करी ते राव काय करे. आपण बघा घरी कार्यक्रम वगैरे करतो, कोणताही लग्न सोहळा असो, वास्तुशांती असतो, महिने तयारी असते. तर असा भगवंतांचा वाढदिवस, भगवंतांचा ब्रह्मोत्सव किती मोठ्याने तयारी करावी लागणार. तर बऱ्याच सेवा आहेत, त्या सेवेबद्दल आपल्याला सांगितलं जाईल. पण काही मुख्य सेवा ज्या आहेत त्या मुख्य सेवा मी वाचून दाखवणार आहे. त्यांना संपर्क केला जाईल, नोटीस बोर्डवरती त्यांची नावं लावली जातील. पण जे विभाग प्रमुख, ते विभाग जे आहेत जवळजवळ 40 विभाग आहेत. किती? 40. 1-2 इतकं मोठं मंदिर. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जर उत्सव स्टँडर्ड करायचा असेल तर भक्तांची आवश्यकता तरी लागणारच आहे. तर सर्व भक्तांना नम्र विनंती आहे, सर्वांनी ध्यानपूर्वक आपली नावं ऐका. आणि जर नावं नाहीये त्याचा अर्थ नाही की आपण यायचं नाही, हे तर प्रमुख आहे. जसं लग्न पत्रिकेमध्ये वधू आणि वर त्यांचंच नाव दिलेलं असतं, बाकी येतात की फक्त दोघंच असतात म्हणतात, बाकी येतात ना, ते बाकी आल्याशिवाय लग्न कसं होतं. तसं हे तर प्रमुख आहे. तर त्या प्रमुखांना मदत करण्यासाठी सगळ्या भक्तांची आणि विशेष करून दीक्षित भक्त आणि दीक्षार्थी, IYF, IGF, नामण प्रमुख सर्वांची आपल्याला मदत लागणार. तर सर्वप्रथम विग्रह सेवा पंढरीनाथ प्रभू आणि महामंत्र प्रभू, 56 भोग सेवा चंद्रमुखी माताजी, माधव कृष्णा माताजी. मोबाईल सायलेंट करावे तर द्या, कोणाला तरी करावे. ऑल्टर म्हणजे गर्भगृह, मंदिर, स्टेज डेकोरेशन विद्यापती प्रभू, बालरूप कृष्ण प्रभू. भगवंतांचा महाअभिषेक महाभा माताजी, कांचनाभा माताजी. संन्यासी किंवा जे वरिष्ठ भक्त येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था साधू कृपा प्रभू, बालरूप कृष्ण प्रभू.
दीपोत्सव महामंत्र प्रभू राधा माताजी, महाप्रसाद कुकिंग भक्तांचा, रसिक भक्त प्रभू आणि हरिकथा परायण प्रभू, महाप्रसाद वितरण सेवा दत्ता काटे आणि आहेर वडगावचे भक्तगण, रथयात्रेची सेवा विद्यापती प्रभू आणि निलेश प्रभू, मंदिर परिसर मार्जन म्हणजे महाक्लिनिक ऐश्वर्य लक्ष्मी माताजी, श्वेत मंदिर माताजी, ऑफिस सेटअप ऋषिकेश लांडे प्रभू, वरिष्ठ भक्तांच्या स्वागताची तयारी देवकी पुत्र प्रभू आणि त्यांचे पुत्र गिरिराज शरण प्रभू आणि त्यांच्या वरिष्ठांची राहायची व्यवस्था पण त्यांच्या जवळच आहे. मंडप विठ्ठलानंद प्रभू आणि यादवेंद्र प्रभू, विद्युत रोषणाई म्हणजे मंदिराची सजावट इलेक्ट्रिक सिटी इत्यादी, बालरूप कृष्ण प्रभू महेश माटकर, डीव्हीडी आणि गिफ्ट शॉप रोहिणी पुत्र बलराम प्रभू अर्जुन कृष्ण प्रभू, गोविंदास महाप्रसाद राधा गोविंदांचा महाप्रसाद स्टॉल, अमृत गोविंद प्रभू आणि कदम प्रभू, वरिष्ठ भक्त ब्रह्मचार्यांची सेवा ऋषिकेश लांडे आणि भक्त महेश, अकाउंट सेवा दयाल हरी प्रभू द्वारकेश प्रभू, वरिष्ठ भक्त संन्यासींची ट्रान्सपोर्ट सेवा गाडी इत्यादी, लीला तत्व प्रभू श्रीमंत कृष्ण प्रभू, स्टेज कार्यक्रमचं व्यवस्थापन विद्यापती प्रभू आणि निलेश प्रभू, मंदिर परिसर डेकोरेशन अद्वैत सीतानाथ प्रभू, रांगोळी सेवा सुकुमारी राधिका माताजी आणि वैष्णव तोषणी माताजी, व्हिडिओ फोटोग्राफी भक्त सर्वेश आणि दाऊजी, वाइंडअप भक्त निलेश आणि IYF ग्रुप, मंदिराची बाजूची सफाई भक्त पंडितराव, पेंटिंग अद्वैत सीतानाथ प्रभू, फ्लेक्स प्रिंटिंग भक्तवत्सल निताई प्रभू गोपाल प्रभू, डोनेशन सर्व भक्तांनी PMC इत्यादी आणि प्रमुख आहेत मथुरा मंडल प्रभू शौनक ऋषी प्रभू, पुष्पहार मंगल गोपी माताजी, सुलोचना माताजी, सीता माता माताजी, इलेक्ट्रिक रिपेरी बालरूप कृष्ण प्रभू भक्त महेश, गोशाळा सेवा अकिंचन कृष्ण प्रभू, पुष्प अभिषेक सेवा कृष्ण रागिनी माताजी, मैथिली माताजी, मंगलमूर्ती माताजी, रथयात्रेचे जे प्रोसेशन आहे ज्याच्यामध्ये काय काय समोर आहे सगळ्यांना व्यवस्थित घेऊन जाणे इत्यादी, देवकी पुत्र प्रभू श्रीमंत कृष्ण प्रभू, रथयात्रेमध्ये जो प्रसाद पॅकिंग करून वाटला जाईल चैतन्य स्वरूपा माताजी, कृष्ण स्वरूप कृष्ण स्मरण माताजी, रथयात्रेमध्ये प्रसाद वितरण शांत चित्त गौर प्रभू आणि तीर्थक्षेत्र प्रभू, चप्पल स्टँड गौर नित्यानंद प्रभू आणि वीर प्रभू, रथयात्रेच्या मार्ग स्वच्छता रथाच्या मागे वैजनाथ काळे प्रभू, गोरक्षनाथ राठोड प्रभू, प्रसाद हॉल सफाई उद्धव गायकवाड ओंकार प्रभू, संध्या भोग सेवा शशीमुखी माताजी आणि सौम्य राधा माताजी. तर 40 विभाग आणि 40 विभाग प्रमुख आणि त्यांचे सहकारी असे 80 भक्तांची नावं या ठिकाणी आहेत आणि ज्यांची नावं नाही आहेत त्यांनी मदत करायची. असं नाही नाव नाही म्हणून आम्ही येणार नाही. तर सर्वजणच अधिकारी किंवा प्रमुख असू शकत नाही. तर सर्वांनी आपापल्या घरी 56 भोग बनवणं, भगवंतांच्या उत्सवाची तयारी करणे, प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. आपण पहा भगवंतांच्या सेवेमध्ये कोणी प्राण घेऊन ब्रह्मचारी बनतात, गृहस्थ धन देतात आणि सगळं धन तुमचं भगवंतांच्या सेवेत लागलेलं दिसतं सगळीकडे. पहिला आपण वैकुंठ द्वारसाठी किंवा गोविंद द्वारसाठी आपण धनार्जन लक्ष्मी दिली, द्वार तयार झाले, 2 छोटे द्वार तयार झाले, मंदिर मोठं झालं, आश्रम झाला, आश्रमामध्ये भक्तांची संख्या वाढली, भक्तांची प्रचार वाढला, प्रचारामध्ये संख्या वाढली. आणि उत्सवाच्या वेळी सगळ्यात महत्वाची सूचना, हा उत्सव जेव्हा आपण करणार आहोत हा उत्सव बीडच्या भक्तांसाठी नाही, आपण उत्सवाचे आयोजक आहोत, आपण अतिथी नाही. तर जे सोलापूर, पंढरपूर किंवा धाराशिव आणि बीडच्या अंतर्गत असलेले जे प्रचार केंद्र तिथून जेवढेही भक्त येतील त्या सर्वांची सेवा करणं आवश्यक आहे. आणि आपण थोडं मागे राहून त्यांना पुढाकार देणं, प्रसादसाठी, अभिषेकसाठी. आम्ही पाहतो जगन्नाथाचा अभिषेक करणं सगळ्या माताजी उठून आले.
जगन्नाथांचा अभिषेक केल्यानंतर आपण दीक्षित आहोत की नाही, ब्राह्मण आहोत की नाही, एकटे उठे सगळेच होते. भगवंत म्हणजे इतके कोणतंही धर्मशाळा किंवा विग्रह विभाग धर्मशाळाने सगळेजण उठून एकत्रित आले. तर थोडी आपलं आचरण आणि आपली मर्यादा संन्यासी ब्रह्मचारी असताना टिकवून ठेवणं आवश्यक आहे. आपण मंदिराचे भक्त होतो ठीक आहे, पण जेव्हा संन्यासी किंवा वरिष्ठ भक्त येतील त्यावेळी आपण थोडी मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे. तर संन्यासींचे पाय धरणं, त्यांना प्रणाम करण्यासाठी त्यांच्या अंगावर जाऊन पडणं फार अगदी हे त्याच्यापासून आपण सावध राहणं आवश्यक. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या सेवा जिथं जिथं नावं दिलेली आहेत ती नावं पाहून सर्व मंदिरातील भक्तांना जर आपण मदत केली तर खरोखर नवीन वर्ष आपलं चांगलं तर होईलच, नवीन वर्षाने आपलं जीवन पण चांगलं होईल. कारण नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच उत्सव आहे. पहिला नवीन वर्षाचा पहिला महिना संपणार आणि उत्सव पण आपला संपलेला असेल. तर 23वा वर्धापन सोहळा राधा गोविंदजींचा आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन तयारी करायची आहे. तयार आहात आपण सर्वजण? दोन्ही हात वर करून 3 वेळा हरिबोल म्हणून. भगवंतांनी ऐकलं, चैतन्य महाप्रभूंनी दोन्ही हात वर करून थांबले, त्यांनी पाहिलं सगळ्यांचं. सगळ्यांनी वेळेवर येऊन आपापली सेवा करा आणि अशाच उत्साहाने जर आपण सेवा केली, ज्या ठिकाणी उत्साह आहे त्या ठिकाणी उद्धव आहे, उद्धव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मग भगवंत आहे. कारण भगवंत उद्धवाला सोडून कधीही राहत नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा गोविंद देव की, राधा